CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या नवसाला पावणाऱ्या रेणुका मातेचे वाहन मिरवणूक नुकतीच संपन्न झाली। तब्बल 23 तास चाललेल्या या वाहन मिरवणुकीमध्ये भाविक भक्तांनी दानपेटीमध्ये भरभरून दान दिले आहे। चिखली शहरातील अतिप्राचीन मंदिर असलेले आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुका मातेच्या वासंतिक नवरात्र उत्सवाच्या यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेले वाहन मिरवणूक दिनांक 2 एप्रिल रोजी सुरू होऊन 3 एप्रिल रोजी सायंकाळी नगर प्रदक्षिणा करत देवी मंदिरात पोहोचले। यंदाच्या यात्रा महोत्सवामध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं दिसून येत होतं। 2 एप्रिल रोजी मातीचा नवस पूर्ण करण्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल झाले होते। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास रेणुका मातेच्या मंदिरापासून वाघावर स्वार असलेल्या मातेच्या पूर्णकृती मूर्तीची वहन मिरवणूक सुरू झाली। लोकमान्य टिळक नगर, बागवानपुरा नगरपालिका कार्यालय परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, संत रोहिदास नगर, राऊतवाडी, बुलढाणा बायपास, खामगाव नाका परिसर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, चिंच परिसर, जुनागाव परिसर अशा विविध मार्गांनी ही वाहन मिरवणूक काढण्यात आली। 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6च्या सुमारास वाहन मिरवणूक परत श्री रेणुका देवीच्या मंदिरामध्ये आले। वाहन मिरवणुकीमध्ये भारूड पारंपरिक संगीतमय कार्यक्रम देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते। पंचायत समिती जवळील मैदान, राऊतवाडी बस स्टॉप, शिवाजीनगर बस परिसरात वन मिरवणूक आल्यावर आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या वाहन मिरवणुकीमध्ये भाविकांनी भरभरून मातेच्या चरणी दान अर्पण केले। अनेक भाविक भक्तांनी 50, 100, 500च्या नोटांचे हार मातेच्या चरणी अर्पण केले आहे। या वाहन मिरवणुकीत आलेल्या दानाची मंदिरामध्ये मोजदाद करण्यात आली। यावेळी भाविक भक्तांनी एकूण 7,93,765 रुपये एवढी रक्कम वाहन मिरवणुकीमध्ये दान आल्याचं रेणुका देवी विश्वस्त मंडळांकडून सांगण्यात आले आहे। रेणुका मातेला अर्पण करण्याकरिता अनेक भाविक भक्त नोटांचे हार तयार करून आणतात। हे हार तयार करत असताना नोटा स्टेपलने एकमेकांना चिकटवल्या जातात। अशा स्टेपल केलेल्या नोटांचे हार मातेच्या चरणी अर्पण केले जातात। मात्र अशा स्टेपल केलेल्या नोटा मोजदाद करतेवेळी फाटतात आणि खराब होतात। तसे बँकेचे नवीन नियमानुसार स्टेपल केलेल्या नोटा बँक देखील स्वीकारत नाही। त्यामुळे भाविक भक्तांनी नोटा स्टेपल करू नयेत असे आवाहन रेणुका देवी मंडळाचे उपाध्यक्ष गोपाळ शेट्टे यांनी केले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।